इलेक्ट्रॉल बॉन्डची भानगड अशी आहे की पैसे कुणी दिले कळणार नाही, कोणाला दिले हे कळणार नाही, प्रत्यक्षात त्याचा वापर करणारा तिसराच असेल. एक प्रकारे हे व्यावसायिकीकरण होतं भ्रष्टाचाराचं, काळ्या पैशाचं. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड चालू केले म्हणून काळ्या पैशाचा इतर व्यवहार होत नव्हता असं नाही आहे. जेवढे खासदार तेवढी जास्त खंडणी अशा प्रकारचं काहीतरी चाललेलं आहे. ही कबुली आहे खंडणीची, त्याचा काही संबंध नाही. ज्यांचं उत्पन्न नाही त्यांनी सुद्धा 200-200, 400 कोटी रुपयाच्या देणग्या दिल्या. त्यांच्याकडे पैसे आले कुठून? लोकसभेच्या इलेक्शन आम्ही लढत नाही. आम्ही इथं भाजपेतर जे पक्ष आहेत त्यांना पूर्णपणे सपोर्ट करतो. मोठा शत्रू मारायचा आहे म्हटल्यानंतर त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे आपण कायद्याचं पालन करतो किंवा पारदर्शकची टिमकी वाजवतात ते प्रत्यक्षात मात्र माहिती अधिकार कायद्याची हत्या करत आहे. विजयराव, या व्यास प्रकरणामध्ये तुम्हाला काही त्रास झाला होता का? हां, एकदा मला माझ्या स्कूटीवरून ढकलून देण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे माझ्या विरोधामध्ये ज्या देशातली एकही यंत्रणा अशी नाही की ज्याच्याकडे तक्रारी झाली नाही. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभा इलेक्शनच्या तोंडावरतीच इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय मोठा आता चर्चेला जाऊ लागलेला आहे. माहिती अधिकाराबद्दल अनेकदा आता चर्चा होत आहेत. आपचं महाराष्ट्रातील भवितव्य काय असणार आहे याची अनेकांना उत्सुकता आहे. आणि एक माहिती अधिकार कार्यकर्ता कसा झगडतो, कसा संघर्ष करतो हे देखील आपल्याला या मुलाखतीमध्ये जाणून घ्यायला मिळेल. आज माझ्यासोबत आहेत आपचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभारजी. आपल्या लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. त्यांच्या नावावरती त्यांनी वेगवेगळे केसेस उघडकीस आणल्या, तडीला नेल्या. त्यातलं तुम्हाला अनेकांना आठवत असेल की माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबद्दलची केस होती, जे व्यास प्रकरण म्हणून ते गाजलेलं आहे. नंतर DSK यांचं जे प्रकरण होतं, जे पुण्यातले मोठे बिल्डर होते, त्यांचा कंपनीमध्ये कशा प्रकारे गैरव्यवहार सुरू आहे याची पण सुरुवात विजय कुंभार यांनी केलेली होती. एक माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून एक पुण्यामध्ये एक जागृती करण्याचं काम कुंभार हे करत असतात. तर असा सगळा अनुभव त्यांच्या सोबत आहे. आणि आपली आजची जी मुलाखत आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या विषयाने आपण सुरू करूया. नक्की हे इलेक्ट्रॉल बॉन्ड काय आहेत आणि नक्की त्याचा फायदा कोणाला झालेला आहे? इलेक्ट्रॉल बॉन्डची भानगड अशी आहे की पैसे कुणी दिले कळणार नाही, कोणाला दिले हे कळणार नाही, प्रत्यक्षात त्याचा वापर करणारा तिसराच असेल. म्हणजे समजा मी रोख रक्कम घेऊन इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घेतले तर बँकेत नोंद असेल SBI मध्ये माझ्या नावाची, परंतु मी तुम्हाला दिले आणि तुम्ही आणखी तिसऱ्याला दिले, तिसऱ्याने तिथे दिले तर तिथं मात्र नोंद काही नसेल. म्हणजे प्रत्यक्षात त्या पैशाचं मूळ कुठे आहे हे कुणाला समजू नये. म्हणजे बँकेला माहिती असतं, SBIला, आणि मग ओघाने शासनालाही माहिती असतं, पण बाकी कुणालाही कळू नये. एक प्रकारे हे व्यावसायिकीकरण होतं भ्रष्टाचाराचं, काळ्या पैशाचं. म्हणजे ज्याला कॉर्पोरेट करप्शन म्हणतात त्याला उत्तेजन देणारा हा प्रकार होता. सुदैवानं आमच्यातलेच कमोडर लोकेश बात्रा वगैरे यांनी अनेक वर्ष झगडता येते, त्यांनी माहिती काढली. मग ADR सारखी संस्था कोर्टात गेली आणि आता सुप्रीम कोर्टाने म्हणजे वाट लावलेली आहे सगळ्याची. म्हणजे आता त्यांना जेवढं लपवायचं होतं त्याच्यापेक्षा जास्त ते उघडकीला व्हायला लागलंय. हा करप्शनचा एक भाग झाला. इतरही प्रकार आहेत, परंतु हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं अशासाठी होतं की याच्यामध्ये सगळीच गोपनीयता होती, कुणालाच काही कळायला मार्ग नव्हता. आणि याच्यामधले सर्वात बेनिफिशरी कोण आहे हे आता मी वेगळं सांगायची गरज नाही. ते हजारो कोटी रुपये एकाच पक्षाला मिळाले आणि ते कशामुळे मिळाले याचा आता संगती लावायला जायला लागली. म्हणजे एक प्रकारचं भ्रष्टाचाराचं हे सरकारीकरण, व्यापारीकरण होतं, जे आता मोडून पडायची वेळ आलेली आहे. अर्थात एवढ्यावर ते गप्प बसणार नाहीत, कदाचित याच्यातून आणखी काहीतरी वेगळा मार्ग काढायचा प्रयत्न करतील. पण याच्यामध्ये असं बोललं जातं की यापूर्वी इलेक्ट्रॉल बॉन्डची स्कीम येण्यापूर्वी आधी कुठे काय तुम्हाला काय कळत होतं? उलट आम्ही या निमित्तानं आम्ही ते बँकेचे खाते बुकावरती आम्ही ते व्यवहार आणलेले आहेत. याच्या आधी तर सगळाच काळा पैसा होता. नाही, सगळा काळा पैसा नव्हता. ज्या वेळेला बँकेची इन्कम टॅक्सची दर वर्षाला तुम्हाला हे द्यावी लागते माहिती, त्याच्यामध्ये सगळ्यांची माहिती असते की कुणी पैसे दिलेले आहेत त्याची. जे आता सुदैवानं आपसाठी असेल किंवा आणखी कशासाठी असेल तर आता 2000 रुपयापर्यंतची सुद्धा माहिती द्यावी लागते. म्हणजे पूर्वी ते नव्हतं अशातला भाग नाही. अर्थात काळा पैशाचा वापर व्हायचा, तो रेकॉर्डवर यायचा नाही, हेही खरं आहे. पण आता
ते तर चालू आहेच, ते बंद झालं अशातला भाग नाही. ॲडिशनल काळा पैशाचा हे एक मार्ग केला होता. म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड चालू केले म्हणून काळा पैशाचा इतर व्यवहार होत नव्हता असं नाही आहे. अजूनही PM केअर फंडात कुणी पैसे दिलेत आपल्याला कळत नाही, किंवा इतर कुठल्या मार्गाने दिलेत हेही कळत नाही आहे. ओके. म्हणजे हा मार्ग उघडला म्हणजे इतर मार्ग बंद केले असं नाही, हे ॲडिशनल मार्ग करून दिलेलं आहे. त्यांचा असं दुसरा दावा आहे की जे BJPचं म्हणजे अध्यक्षांचा अमित शहाचं असं म्हणणं होतं की जे हे बॉन्ड्स आहेत त्यातले फक्त 40% BJPला मिळालेले आहेत. आमचे 302 खासदार आहेत आणि त्याची जर संगती जर लावली तर त्या प्रत्येक खासदार जर आपण रेट जर काढला तो काँग्रेसपेक्षा TDPपेक्षा हा फार कमी येतो. ह्यालाच आम्ही भ्रष्टाचाराचं समर्थन करणं म्हणतो. बरं. तुमचे जास्त खासदार आहेत म्हणून त्यांनी जास्त खंडणी गोळा करावी असं नाही आहे. उलट जास्त खासदार आहेत तर त्यांच्याकडे शासनाचा पैसा खर्च करण्यासाठी योग्य मुद्द्यांसाठी पैसा भरपूर आहे. त्या प्रमाणामध्ये त्यांना जे काही वार्षिक मासिक जे काही दिलं जातं खर्चासाठी रक्कम त्या काही कोटीमध्ये असतात. मग असं असताना हा पैसा कशासाठी लागतो आणि हा पैशासाठी कशासाठी खर्च केला जातो आहे. तर 40% ही अमाऊंट छोटी नाही आहे. म्हणजे एकट्या इलेक्ट्रॉल बॉन्ड्समध्ये 20,000 पैकी 6-7 कोटी भाजपला मिळाले आहेत. पण त्यांचं म्हणजे आमच्या संख्येच्या तुलनेत इतरांपेक्षा कमीच आहे आम्हाला. म्हणजे जेवढी संख्या जास्त तेवढी खंडणी जास्त असाच त्याचा अर्थ आहे. ओके. हे कशासाठी मागितले त्यांनी? बरं, मागितलेही मान्य करते, आमच्या एवढ्या 302 खासदारांनी मागितले. मग खासदारांनी कशासाठी मागितले आणि दिले त्यांचे नावं गोपनीय का? जर तुम्ही सगळे काम चांगलं करताय तर मग कुणी पैसे दिले हे गोपनीय का? खासदाराने एखाद्याकडून पैसे घ्यायला सांगितले किंवा इथं भरायला सांगितले तर त्याचं नाव गोपनीय कशाला पाहिजे? बरं, या सगळ्यांनी जे पैसे दिलेले आहेत त्याच्यातल्या जवळपास ज्या 40% पैकी 35% तर डायरेक्ट ED CBI आणि ITचे संबंध निघत आहेत. त्या धाडी पडल्यानंतरच त्यांना सवलती दिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेले आहेत. हे काय सुचवतं? म्हणजे आता त्यांना समर्थनासाठी काही राहिलं नाही म्हणून मग आमचे जेवढे खासदार तेवढी जास्त खंडणी अशा प्रकारचं काहीतरी चाललेलं आहे. ही कबुली आहे खंडणीची. खासदाराने पैसे जमा करायचे आहेत म्हणजे पुण्याचा खासदार आहे त्यांनी तुमच्याकडे मागितले माझ्याकडे मागितले तर आमची नावं का लपवायची आहेत? जर सगळंच लिगल आहे तर मग लपवण्यासारखं काय आहे? अच्छा. आणि तुम्ही पार्टी विथ द डिफरन्स म्हणून आलात. तुम्ही तर उलट हे सगळे जो कुठला पैसा येतो तो उघड व्हावा हा तुमची प्रयत्न असायला पाहिजे. उलट तुम्ही गोपनीयतेचं समर्थन करताय. ओके. पण हे जेव्हा बॉन्ड्स ज्या कंपन्या विकत घेतात त्या एखाद्या पक्षाला देतात तर याच्यामध्ये कंपनी देते आहे तर याच्यामध्ये ब्लॅक मनी कसा उगम होतो ते जर मला हे सांगतो. समजा मी बॉन्ड खरेदी केले, त्या बॉन्डवर नाव नाही आहे, माझ्याकडचा पैसा मीच तिथं भरला याचं काही गॅरंटी नाही आहे. बरं. मी ते बॉन्ड तुम्हाला दिले, तुम्ही त्यांना दिले आणि त्यांनी ते जाऊन त्या पक्षाला दिले तर मूळ देणगीदार आहे त्याचा कुठंच काही संबंध येत नाही. म्हणजे आता जे उघडकोस येतं सॅन्टियागो मार्टिन लॉटरी कंपनी आहे, उत्पन्न किती त्याच्या किती पट ते देणगी देत आहे त्याचा काही संबंध नाही. ज्यांचं उत्पन्न नाही त्यांनी सुद्धा 200-200, 400 कोटी रुपयाच्या देणग्या दिल्यात. त्यांच्याकडे पैसे आले कुठून? आता उलट शासनाने असं म्हणायला पाहिजे की आम्ही ज्यांचं उत्पन्न नाही, ज्यांच्याकडे काही इन्कम सोर्स नाही त्यांनी एवढ्या मोठ्या देणग्या दिल्या कशा याची आम्ही चौकशी करू. हे आम्हाला शासनाकडून अपेक्षित आहे. ह्याला ट्रान्सपरन्सी म्हणता येईल, याला प्रामाणिकपणा म्हणता येईल. तुम्ही नाही कुणाचीच माहितीच जाहीर करू नका म्हणता येईल, तिथंच संशयाला आणि खात्रीला जागा आहे. बरं. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की हे जर बॉन्ड्स आहेत हे सर्वच पक्षांना मिळालेले आहेत तर हवामे सब नंगे असंच म्हणता येईल आपल्याला? नाही, असं काही नाही. त्याच्यातल्या काही लोकांनी जे दिलेत ते चांगल्या हेतूने पण दिलेले असतील, ज्यांनी स्वतः म्हणजे मीच घेतले आणि मीच दिलेत. अच्छा. तर ते चांगल्या हेतूने दिले असतील. असंच काही त्याच्यातून सगळेच वाईट होते असं कुठल्याच गोष्टीचं असं नसतं. म्हणजे सगळंच चांगलं किंवा सगळंच वाईट असं काहीच नसतं. आता जेडीयूने जेडीयूने 10 कोटीचं सांगितलं की आमच्या दरवाजावर कोणतरी आणून ते बॉन्ड्स ठेवलेले होते. पटण्यासारखं नाहीये, परंतु ते असं करावं का लागतं तर शासनाची जी नियत आहे त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही. म्हणजे आपण सुद्धा देणगीदारांची नावं नाही जाहीर केलेली, आम्ही आधी ती वेबसाईटवर टाकायचो. बरं. पण ती बंद का करावी लागली तर जे देणगीदार आहेत त्यांना त्रास द्यायला लागले हे लोक, म्हणून जाहीर केलेले नाहीत. आता सगळेच उघड होतील कदाचित. आजच निर्णय सुप्रीम कोर्टाचा येणं अपेक्षित आहे. ओके. त्यामुळे
होऊ शकेल. एक दुसरी गोष्ट, आपचा विषय तुम्ही काढला. आपचं नक्की महाराष्ट्रात नक्की काय चाललंय, की खरोखरीच दिल्ली बाहेर, पंजाब बाहेर आपला विस्तार करायचा आहे, परंतु सध्याचं जे धोरण आहे ते काही करून केंद्रामध्ये भाजपला रोखणं ते आहे. त्याच्यामुळे आत्ता काही लोकसभेच्या इलेक्शन आम्ही लढत नाही आहोत. आम्ही इथं भाजपेतर जे पक्ष आहेत त्यांना पूर्णपणे सपोर्ट करतोय. महाराष्ट्रामध्ये आपची ताकद चांगली आहे, पण ती ताकद आम्ही विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमध्ये दाखवू. पण याचा अर्थ म्हणजे पुण्यामध्ये जर जे आपचे तुमचे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसच्या लोकांचा प्रचार करणार? हां, अर्थ इंडियाचा जो कोणी उमेदवार असेल त्याचा प्रचार करतो, त्याचा तुम्ही प्रचार करणार. पण हे तुमचे जे कार्यकर्ते सुशिक्षित असतात आपकडचे, त्यांनाही मान्य झाले. हे आता एक मोठा शत्रू मारायचा आहे म्हटल्यानंतर त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता जर आपण भांडत बसलो तर पुन्हा भाजप जर सत्तेवर आला तर भाजप म्हणजे भारतामध्ये संविधानही राहणार नाही. आणि आता तुम्ही जे नवीन कायदे आलेत IPCच्या न्यायसंहिता वगैरे, त्याचा जर व्यवस्थित त्यांनी अंमलबजावणी चालू केली तर विनाकारण काही लोकांना महिने तुरुंगामध्ये दाबलं जाईल. आतासुद्धा तेच होतं आहे, पण त्याला आणखी पुष्टी मिळाल्यासारखं होईल. म्हणजे भारतातली लोकशाही संपूर्ण आहे असं वाटत असेल तर BJPला लांब ठेवणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे आमची ताकद असतानाही. अच्छा, त्यामुळे आप लोकसभा लढवत नाही. लोकसभा पुऱ्या महाराष्ट्रात तरी यंदा काही लढवत नाही. ओके. विजयराव, हे जसं आप किंवा इतर जे पक्ष असतील तर ते दिल्लीमध्ये रुजले, पंजाबमध्ये देखील शेजारच्या प्रांतामध्ये वाढले, तर महाराष्ट्रात तुम्हाला काय अडचणी भेटतात आहेत नक्की? नाही, आता तरी अडचण काही वाटत नाही. उलट आता काम सोपं झालेलं आहे, कारण ग्रामीण भागामध्ये खूप सपोर्ट मिळतोय. परंतु अजूनही हे सगळे महाराष्ट्रातले जे काही 3-4 प्रांत आहेत ते तसे राजकीयदृष्ट्या बऱ्यापैकी संवेदनशील आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणची काहीतरी अस्मिता आहे, प्रत्येक ठिकाणचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात गेला तर सहकारी ही एक फार मोठी चळवळ आहे, आणि त्याच्यामध्ये एकमेकांचे हितसंबंध गुंतलेत. मग ते जरी बाहेर पडायचं असलं तरी बऱ्याच जणांना ते आपल्या हितसंबंधामुळे बाहेर पडता येत नाही. हितसंबंध कुठपर्यंत आहेत तर अगदी दूध डेअरी आणि त्या दूध डेअरीला दूध पुरवणारे लोक इथपर्यंत आहेत. त्यामुळे त्यांना पटकन स्विच होता येत नाही. तसं बाकीच्या ठिकाणी तेवढी परिस्थिती नाही आहे. महाराष्ट्रात मात्र ती परिस्थिती नक्की आहे. पण पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्हाला काय वाटतं? नाही, पुण्यासारख्या शहरामध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे. प्रचंड रिस्पॉन्स आहे. फक्त हे झालं की जसं इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये मग मी म्हटलं तसं लोक अजूनही खुलेपणानं पुढे यायला थोडेसे रिलक्टंट आहेत. कारण पुढं आलं, अर्थात प्रत्येकाला संसार आहे, प्रत्येकाला आपला व्यवसाय आहे, त्या व्यवसायावर परिणाम होऊ नये याची काळजी प्रत्येकजण घेत सपोर्ट करतोय. अगदी इतर पक्षातले अनेक लोकसुद्धा आम्हाला सपोर्ट करत आहेत, की आत्ता नाही परंतु योग्य वेळेला आम्ही तुमच्या बरोबर येणार आहोत. इतर पक्षांनी आपमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? मला आपमध्ये येऊन 2-2.5 वर्ष झाली. बेसिक फरक आहे की प्रामाणिकपणा आणि काहीतरी करायची तळमळ. म्हणजे सामान्य माणसाचं हित कशामध्ये आहे. म्हणजे आता दिल्लीमध्ये तुम्ही बघितलं तर सगळं जवळपास मोफत देऊनसुद्धा तिथलं बजेट प्लसमध्ये आहे, पण आपल्याकडे कर्ज काढूनसुद्धा आपलं बजेट प्लसमध्ये जात नाही. उलट पैसा कुठे जातो याचं काहीच लागत नाही. म्हणजे एकट्या पालिकेमध्ये एका दिवसामध्ये 300 टेंडर मंजूर होतात. ते कशाची टेंडर असतात, वर्गीकरण का केलं जातं, कमिशनरसारखा माणूस ज्याने ज्या कायद्याचं पालन करायचं की वर्गीकरण करायचं नसतं, तो जाता 100-200 कोटीची वर्गीकरण करून मोकळा होतो. हा जो फरक आहे तो आपमध्ये आहे. आणि आपमध्ये येणारा प्रत्येक माणूस त्याला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, सामान्य माणसाच्या हितासाठी काय काय करावं लागेल याचा अभ्यास करून तो येतो. म्हणजे आमचे कार्यकर्ते आता तुम्हाला दिसत असतील साधं ड्रेनेजची वगैरे वगैरे कामं करून घेत आहेत, परंतु याहीपेक्षा मोठं काम करायचं असेल तर त्यांना प्रत्यक्षात त्या व्यवस्थेमध्ये जाणं गरजेचं आहे. हा फरक आहे. अच्छा, विजयरावची आधी म्हटलं त्यावर एक माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून राज्याला ओळख आहे, एक मोठा परिचय आहे. तर विजयराव, माहिती अधिकार कायद्याची आता राज्यातल्या देशातली स्थिती नक्की काय आहे? खरं तर हा कायदा जवळपास कोमामध्ये गेला अशी अवस्था आहे. बेसिकली अडचण काय आहे, म्हणजे सगळ्या माहिती अधिकार आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचा व्यवस्थित सन्मान ठेवून मी हे बोलतोय. ज्यांनी काम केलं माहिती अधिकारासाठी त्यांच्याबद्दल मला आदर आहे, त्यांच्याबद्दल कुठे काही मनात हे नाही. परंतु मुळात माहिती अधिकार कायदा आला का याचा विचार केला पाहिजे.
केवळ कुणाला तरी वाटलं, राजकीय पक्षांना काहीतरी सामान्य माणसाचं भलं व्हावं वाटत होतं म्हणून कायदा आला, असं काही घडलेलं नाही आहे. तर साधारण 70-80 आणि हा सगळा जो जगभर व्यवहार चालला आहे, हे काहीतरी फार मोठ्या वित्त संस्था जागतिक त्या चालवत असतात. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण हे करत असतो किंवा सरकार हे आपल्यासाठी करते, तर तसं नसेल. तर साधारण 70-80च्या दशकामध्ये आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांनी सगळ्या जगावर दबाव आणायला सुरू केली. जिथं जिथं त्यांचे पैसे गुंतलेले आहेत तिथे पारदर्शकता यावी, तिथले काय राज्यकर्ते काय करतायत हे आपल्याला कळावं, यासाठी त्यांनी पारदर्शकतेच्या कायद्याचा आग्रह धरला. आणि त्यानंतरच्या दशकामध्ये सरपणे 91 देशामध्ये हा कायदा लागू झाला, तसा तो भारतातही झाला. त्यामुळे हा कायदा रद्द होईल का, तर तो होणार नाही. पण कायदा मारण्याचे प्रयत्न मात्र सगळ्या पक्षांनी केले. याच्यामध्ये मी कुणालाही, अगदी आमचे मित्रपक्ष असले तरीही त्यांना सवलत देणार नाही. आणि ते अशा पद्धतीने केले गेले की साधारणपणे सर्क्युलर काढून किंवा मग कायद्यात बेकायदा अमेंडमेंट आणून हे सगळं केलं गेलं. आणि तरीही आत्तापर्यंत 100-150 लोकांच्या हत्या झाल्यात. कार्यकर्त्यांबद्दल जे काही बोललं जातं त्याच्यावर मी नंतर बोलेन. असं असतानाही हा कायदा वापरणाऱ्यांची आणि त्याच्यातून माहिती काढणाऱ्यांची आणि उघडकीस आणणाऱ्यांची, आता इलेक्ट्रॉल बॉन्डचंच घ्या, लोकेश बात्रांनी जी माहिती काढली ती त्यांनी क्लाउड सर्व्हरवर ठेवलेली आहे. म्हणजे कुणी जाऊन ती सगळी माहिती बघू शकतो. हे सोपं नव्हतं. सरकारच्या विरोधात भांडणं, कोर्टापर्यंत जाणं. तर अशा अनेक कार्यकर्ते ती माहिती काढत असतात. त्यामुळे कायदा संपणार नाही, परंतु जे आपण कायद्याचं पालन करतो किंवा पारदर्शकची टिमकी वाजवतात ते प्रत्यक्षात मात्र माहिती अधिकार कायद्याची हत्या करत आहेत. आता मोदी सरकार नक्की काय केलेलं आहे कायद्यामध्ये? कायद्यामध्ये बेसिक हे होतं की ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये हा कायदा आला त्यावेळेला त्याची उद्देश असा होता की शासनाने जेवढी माहिती प्रकाशित करावी की लोकांना माहिती अधिकार कायद्यामध्ये अर्जसुद्धा करायची गरज पडू नये. आणि त्यासाठी या क्षेत्रात जे येतील आयुक्त वगैरे त्यांना एक पूर्ण स्वायत्तता दिली होती. म्हणजे काय तर त्यांच्यावर याचं बंधन नव्हतं, शैक्षणिक बंधन नव्हतं, पण तो माणूस प्रगल्भ असला पाहिजे. म्हणजे कायद्या पलीकडे जाऊन त्याला सामान्य माणसांच्या अडचणी समजल्या पाहिजेत, असं एक होतं. त्यांना मुख्य कमिशनर, आपला मुख्य सचिव यांच्यापेक्षा मोठा दर्जा दिला होता केंद्रात आणि राज्यातही. तो काढून घेतला. 5 वर्षाची जी टेन्यूर होते ते 3 वर्षाचं केलं. आणि सगळ्या देशामध्ये म्हणजे प्रत्यक्षात राज्यात माहिती आयुक्त नेमणं वगैरे हा राज्याचा अधिकार आहे, पण त्यांनी सगळ्या देशातले अधिकार माहिती आयुक्त नेमणे किंवा त्यांना काढणे हे आपल्याकडे ओढून घेतले. अच्छा, राज्यातले सुद्धा काय त्यांनी अजून केलेलं नाही, परंतु कायद्यामध्ये तरतूद आहे. ओके, कायद्यामध्ये तशी म्हणजे त्यांना वाटलं की महाराष्ट्रात अमुक आयुक्त आजपासून नाही, तर ते करू शकतात. ते करू शकतात. ओके, मग तसं प्रस्ताव त्यांच्या डोक्यामध्ये आहे? प्रस्ताव नाही, कायद्यात बदल झालेला आहे, बदल ऑलरेडी झाला. अंमलबजावणी वापरला नाही, कारण ते परत प्रत्येक राज्यामध्ये भांडणं होणार, परंतु त्या राज्यांचं कारण त्यांना काढण्याचा अधिकार तशी कुणालाच नाही आहे आयुक्तांना. ओके, ते गव्हर्नर थ्रू कोर्टाकडून होईल त्याच वेळेला. एक पण आता महाराष्ट्रातली काय स्थिती आहे की किती प्रकरण प्रलंबित आहेत, किती ठिकाणी अजून आयुक्त अजून पूर्ण वेळ कार्यरत नाही आहेत, स्टाफ त्यांच्याकडे आहे का? बेसिकली स्टाफ वगैरे हा जो आहे ना हे थोतांड आहे. बरं, स्टाफची तशी गरज पडत नाही. म्हणजे परवाच मी ह्याला गेलो होतो मुंबईला. शासनाने एक तरतूद केलेली की सगळे ऑनलाईन हिअरिंग्ज व्हावी. बरं, म्हणजे माझ्याबद्दल PIO येणार होता, तो कोकणातून येणार होता. बरं, मी पुण्यातून जायचं, तो मुंबईचा अधिकारी मुंबईमध्ये. हे 10 मिनिटामध्ये ऑनलाईन सुनावणीमध्ये होऊ शकलं असतं. बरं, परंतु सगळ्यांना मोबाईल वगैरे शासनाने दिलेले हे होऊ शकतं. हे मध्य प्रदेशच्या आयुक्तांनी सिद्ध पण केलं. तर म्हणजे 2-5 मिनिटात काम होणार आहे. त्याच्यासाठी मग असं संपूर्ण यंत्रणा, सगळी यंत्रणा एक दिवस पूर्णपणे बंद होती माझ्या एका अपिलासाठी. बरं, जे 5 मिनिटाचं फक्त काम आहे. तर ही जी सगळी मानसिकता आहे ना, याच्यामुळे माहिती अधिकाराचं फार मोठं नुकसान होतं. याचा जवळपास 1 लाखापेक्षा जास्त अपिलं पेंडिंग आहेत. अच्छा, महाराष्ट्रात. अच्छा. आणि माहिती आयुक्तांचं आता म्हणजे आम्हीच कोर्टामध्ये आहोत, तर शासनानं सांगितलं होतं की सगळे माहिती आयुक्त फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरले जातील. पण त्यांनी ते भरले नाहीत. म्हणजे 4 माहिती आयुक्त आणि 1 मुख्य माहिती आयुक्त नेमायचे होते, तर त्यांनी 3च भरले. आणि कारण दिले की लायक माणसं मिळत नाहीत. अख्ख्या महाराष्ट्रात 12 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये एकही लायक माणूस नाही असं शासनाचं मत आहे. ते आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणले. मग आता कुणाला तुम्ही अर्ज मागवले होते, कुणी अर्ज केले होते, हे सगळं सांगायला पाहिजे ना.
माझे स्वतःचे अनेकदा अर्ज पेंडिंग आहेत तिथे. अच्छा. पण त्यांना महाराष्ट्रात माणूस मिळत नाही आणि माणसं आम्ही देतो ना, तुम्ही त्यांना रिजेक्ट करून दाखवा. बरोबर. पण नाही, त्यांनी सांगितली माणसं मिळत नाहीत. आणि वैशिष्ट्य असं होतं की अपील लवकर निकाली लागावी यासाठी हायकोर्टामध्ये पिटिशन जे आम्ही दाखल केलं होतं त्याच्यात शासनाने सांगितलं की आम्ही फेब्रुवारीपर्यंत एवढी माणसं बसवू, सगळे आयुक्त भरू. आणि कोर्टाने शासनाला सांगितलं की तुम्ही 6 फेब्रुवारीपर्यंत सगळे नेमल्यानंतर मुख्य माहिती आयुक्त जे नेमले जातील त्यांनी ही अपील लवकर कशी निकाली काढावी याच्यासाठी ते रोडमॅप देतील. ओके. पण आता यांनी नेमके मुख्य माहिती आयुक्तच नेमले नाही. अच्छा. मग त्याच्यावर आम्ही आता कंटेम्प्ट दाखल करतोय शासनाच्या विरोधात. आता कंटेम्प्टचं पुढे काय होईल माहिती नाही, पण आमच्या हातात एवढंच आहे की योग्य मार्गाने शासनापर्यंत कोर्टापर्यंत जाणं आणि ह्या गोष्टी निदर्शनास ते आम्ही केलेलं आहे. ते तुम्ही केलेलं आहे. दुसरा एक मुद्दा जो तुमच्या पर्सनल लाईफविषयी अनेकांना उत्सुकता असते की तुम्ही जेव्हा सुरुवात केली एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि जे नाव तुमचं जे झालं ते मनोहर जोशी यांच्या गिरीश व्यास प्रकरणावरून झालं. त्या गिरीश व्यास प्रकरण थोडक्यामध्ये माहिती आहे मी अशी देतो की गिरीश व्यास हे मनोहर जोशी यांचे जावई आणि त्यांना एक भूखंड पुण्यातला देताना एक सही मनोहर जोशी यांनी केलेली होती आणि त्यावरनं बराच गदारोळ झाला होता. न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. तर ती केस नक्की काय होती, तुम्हाला ती माहिती कशी मिळाली आणि त्याचा तुम्ही तो लढा कसा सुरू केला? त्यावेळेला मी एका छोट्या वर्तमानपत्रामध्ये काम करायचो, महापालिकेत जायचोच. बऱ्याचदा सगळे राजकीय पक्ष महापालिकेत जोरदार ओरडायचे. म्हणजे हा घोटाळा झालाय, तो घोटाळा झालाय, पण तो पुढे कुठेही त्याच्यावर काय व्हायचं नाही. सगळे मिळून तो घोटाळा दाबला जायचा. तुमची सुरुवात एक पत्रकार म्हणून झाली होती. मग पालिकेत असा विषय आला की प्राथमिक शाळेसाठी राखीव असलेला भूखंड अचानकपणे त्याला बिल्डिंग बांधायची परवानगी दिली आणि ती मनोहर जोशींच्या जावयासाठी दिली. खूप मोठा गदारोळ झाला. सगळ्या वर्तमानपत्रामध्ये नावं येत होती, पण त्यावेळेला माहितीचा अधिकार नव्हता. ही किती सालची गोष्ट? ते सर म्हणाले 97-98ची. बरं. मग मी सगळ्या वर्तमानपत्राची कात्रणं गोळा केली आणि हायकोर्टात गेलो. आपल्याला दुसरं काही हत्यारच नव्हतं त्या काळात की म्हणजे पटकन जावं तिथे मागावं त्यांनी दिले असं. मग त्यानंतर मग कोर्टाने सर्च वगैरे दिला आणि मग सगळी डॉक्युमेंट आमच्या हातात लागली. हा भाग वेगळा. मग त्या वर्तमानपत्रांच्या कात्रणाच्या आधारावर हायकोर्टाने ही केस मान्य केली. तुमची मान्य केली त्यांनी. आणि मग तो भूखंड वर जी इमारत उभी आहे ती पाडावी असा हायकोर्टाने निर्णय दिला. पण ते थोडं नक्की काय लागेबांधे होते ते जरा सांगा ना. ते मनोहर जोशींचे हे जावई गिरीश व्यास होते. त्यांनी एक ॲफिडेव्हिट केलं होतं जे मूळ मालक आहेत त्या जागेच्या त्यांच्याशी की ही जागा याच्यावर रिझर्वेशन आहे पण हे सोडवून आणायचं काम मनोहर जोशी करतील, गिरीश व्यास करतील. बरं. म्हणजे तुमचे सासरे हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे तुम्ही हे करू शकाल असं ते लिहून दिलं होतं. हे कोर्टामध्ये सिद्ध झालं. मनोहर जोशींनी काय केलं त्याच्यामध्ये लिहिताना थोडी गडबड केली आणि त्यांनी तो अधिकार राज्यमंत्र्याला दिला म्हणजे ते माझ्यावर येऊ नये म्हणून. आणि हे एवढं कोर्टाला काही ते मान्य झालं नाही की तुम्ही असे आत्ता अधिकार त्याच्यावर देणार, हे माझ्या जावायचं आहे म्हणून तुम्ही करा. आता मुख्यमंत्र्यांच्या जावायचं आहे म्हटल्यानंतर राज्यमंत्र्याची काय ताकद आहे की तो नाकारेल. त्यांनी तो मंजूर केला. इकडे बिल्डिंगचं काम तोपर्यंत पूर्ण होत आलं होतं. बरं. हायकोर्टात पाडण्याचा निर्णय दिल्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. हायकोर्टाने किती मजली शाळा होती, काय होतं? शाळा तिथे 1 मजलीच आहे आताही चालू आहे ती, पण 12 मजले बांधले होते ज्याच्यावर सगळे हाय क्लास लोक, प्रभात रोडची ही जागा म्हणजे फार मोठे मोठे लोक तिथे राहायला आले होते. ते ऍक्च्युली वापर सुरू झाला होता का? वापर नाही, बिल्डिंग पूर्ण व्हायची होती पण बऱ्याच लोकांनी खरेदी केली. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर सह अनेकांची नावं होती, त्या काळचे पोलीस कमिशनर वगैरे वगैरे. बरं. ते पाडायचा निर्णय झाल्यानंतर मग सुप्रीममध्ये गेले. सुप्रीमने मात्र ती पाडण्याच्या ऐवजी जागा पालिकेला मोफत द्यावी, तिथं शाळा चालू करावी, अन्यथा पाडून टाकावी असा निर्णय दिला. बरं. ओके. आणि मग आता तिथं एका पहिल्या मजल्यावर शाळा चालू आहे आणि बाकीची इमारत आजही पडू नये, रिकामीच आहे तशी. आता रिकामीच आहे. पण ज्या कारणासाठी तो राखीव होतं ते कारण तिथे आज चालू झालेलं आहे. पण याची म्हणजे हे जेव्हा तुम्ही हायकोर्टात जाणं किंवा हे करणं ते कोणाच्या सल्ल्याने केलं की तुम्ही तुमचे स्वतः गेले होते? मी स्वतः गेलो होतो. हे बा असं काय होतं याच्यामध्ये तुमच्या मनात जे ते मलाही माहिती आहे की लोक काय याला काय पॉलिटिकल याच्या पाठीमागे काही नाही. मला ज्यांच्या विजय कुंभार आप सोडून इतर कुठल्या राजकीय नेत्याशी
की तेव्हा जवळ घ्या किंवा माझा कोणाचा फोटो तेव्हा जी चर्चा होती ती चर्चा होती, मला माहिती आहे, ते आताही चालू आहे. त्याच्यात गैर काही नसतं. ज्या वेळेला तुम्ही PIL करता ना त्यावेळेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनेक लोक तुम्हाला सहाय्यभूत होतात. बरं, म्हणजे मला आता एवढ्या PIL झालं की त्यावेळेला कोण बरोबर येणार आणि तो किती दिवस बरोबर राहणार हेही माहिती असतं. अच्छा, तो तो कुठल्या कारणासाठी आलेली हेच मला त्यावेळेला देणं घेणं नसतं. बरं, कारण त्यावेळेला माझा उद्देश फक्त त्या PILचा जो उद्देश आहे तो पूर्ण करणं असतं. मला माहिती आहे की अनेकांनी काही ठिकाणी वकिलांना मदत केली किंवा कागदपत्र पुरवली वगैरे सगळं होत असतं. परंतु त्यावेळेला ज्यांनी बातम्या दिल्या, फार त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, त्याच्यात फार मोठे मोठे पत्रकार आहेत. विजय कुंभार आणि अमुक यांची भेट, त्या मंत्र्यांनी कागदपत्र दिली. आता कोर्टाने इन्स्पेक्शन दिलं असताना मी मंत्र्याकडनं कशाला कागदपत्र घेईन? किंवा ज्या दिवशी भेट झाली असं म्हणतात तर विजय कुंभार पुण्यात तरी असायला पाहिजे. ह्याची खातर न जमा करताच बातम्या यायला लागल्या. मग काय पुढ्या कोणी काही सोडायच्या सोडल्या, काही राजकीय नेते आता वेगवेगळ्या पक्षात आहेत त्यांची नावं घेतली जायची. पण असं कधी आज सगळ्यात गेल्या तर जवळपास 25 वर्ष झाली कुठल्याही नेत्यावर मला कोणी बघितलं असेल तर सांगावं, किंवा कुठल्याही इतर राजकीय पक्षाचा नेता असा दाखवा की ज्याच्याबद्दल मी लिहिलं नाही किंवा ज्याच्याबद्दल तक्रार केली नाही. ओके, असं एकही नाही. पण आता हायकोर्टात आमची PIL आहे, माहिती आहे अधिकाराबद्दल, तरी मग अमक्याने तुम्हाला मदत केली, तो अधिकारी मदत करतो, अरे कशाला करेल? माझ्यावर आता केंद्रीय माझी माहिती आयुक्त आहेत, आणखी बरेच अधिकारी आहेत. केस लढणारा वकील मोफत लढतोय, तो आमचा कार्यकर्ताच आहे. पण आणि ह्याला कोणी थांबवू शकत नाही कधीच. आता दुसरी एक केस आहे आपले, म्हणजे एक आणखी 3 मजली बिल्डिंग पडून आहे पालिकेत, जी माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी केस आहे. म्हणजे आबा बगुलांच्या एका संस्थेनं पालिकेची एक जागा घेतली. ती जागा पुणे महानगर ओढ्यात बांधली होती. बरं, मी कोर्टात गेलो, कोर्टाने सांगितलं हे चालणार नाही, सगळ्या जागांचं टेंडर काढलं, ते काढल्याशिवाय भाड्याने किंवा विकत द्यायची नाही. आणि तिथं कोर्टाने असं शासनाला विचारलं, म्हणजे कलेक्टरला, तुम्ही हे बांधलं कसं? त्यावेळेला कलेक्टरने पत्र लिहिले पालिकेला की तुम्ही बांधलं कसं? पालिका म्हटली आम्हाला माहिती नाही. म्हणजे शासनाच्या जागेमध्ये बेकायदा बांधकाम केलं. त्यानंतर ती जी बिल्डिंग बंद आहे ती आता जवळपास 2001 पासून म्हणजे 24 वर्ष झालं बंद आहे. प्रत्येक वेळेला मला नवीन आयुक्त आला की म्हणतात की हे बिल्डिंग चालू करूया, आपण टेंडर काढूया. मी एवढंच म्हणतो की ज्याने बेकायदा केलं त्यांना शिक्षा करा, मग टेंडर काढून काही करायचं ते करा. ओढ्यात बांधकाम आहे. आणि त्याच्यामुळे पुणे महापालिकेमध्ये लँड अलॉटमेंट पॉलिसी झाली. म्हणजे आता कुणालाही इतर मी फक्त पुण्यापुरतं करू शकतो, बाहेर काही जमलं नाही. पण पुण्यामध्ये टेंडर काढल्याशिवाय कुठलीही जमीन भाड्याने किंवा विकत देता येत नाही. याच्यापूर्वी काय नियमावली, याच्यापूर्वी काय GB-मध्ये स्टँडिंगमध्ये ठराव करायचा, वर्षाला ₹1. म्हणजे कलमाडींची पण जागा आपण काढून घेतली होती. याची साई सर्व्हिसमधली त्यांचं जे खालचं जे जागा होती ते ₹25,000 महिना भाड्याने दिली होती सावरकर भवनामध्ये. नंतर मी सगळं हे केल्यानंतर त्यांची जागा काढून घेतली. पण टेंडरमध्ये त्यांनी मात्र मग ₹2,52,000 भरले. आणि ज्या जागेचं 25,000 भाडं येत होतं त्याचं ₹2,52,000 भाडं यायला लागलं. काही ठिकाणी 51 म्हणजे 1,1500 भाडं होतं, तिथे ₹51,000 भाडं मिळायला लागलं. पालिकेचं उत्पन्न वाढलं. ओके, पण हे इतर पालिकांमध्ये प्रयत्न केले पण तिथल्या कार्यकर्त्यांना कदाचित तेवढं ते जमलं नसावं. ओके, विजयराव, या व्यास प्रकारामध्ये तुम्हाला काही त्रास झाला होता का? हां, एकदा मला माझ्या स्कूटीवरून ढकलून देण्याचा प्रयत्न झाला. मी पडलो. एक इंसाने माझं ते फुटपाथची जी येते त्याला डोकं हे झालं संभाजी, त्याच्यामध्ये माझा एक दात गेला. बरं, ॲडमिट होतो मी. पण जवळपास पण कोण होतं हे नेहमीप्रमाणे काही उघडकीस आलं नाही. बरं, संध्याकाळी 6-7ची वेळ होती. कुठे घडलो प्रकार? हे सांगवी फाट्याजवळ घडला होता प्रकार. त्यावेळेला ते मी त्या गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये राहायचो तिथले. बरं, ओके. मग तेव्हा पोलीस संरक्षण वगैरे तुम्हाला? पोलीस संरक्षण आधी होतं, नंतर नाही. पोलीस संरक्षण म्हणजे ते एक किस्साच आहे, ते मला मिळालं, परंतु त्याचा मला फायदा होण्याऐवजी तोटा जास्त होतो. म्हणजे मी कुठे जाणार आहे वगैरे काय आधीच सगळ्यांना माहिती असायचं. फक्त पोलिसांनी मला मात्र बऱ्यापैकी मदत केली. म्हणजे झालं असं हे मला नंतर कळलं. पोलीस संरक्षणाचं असं होतं की ते माझ्या घरात झोपायचे व्हरांड्यामध्ये, मी जाऊन फिरून आलो तरी तो झोपलेलाच असायचा. जर मला त्रास द्यायचा असेल तर मग कुठेही आपला तो यायचा. त्यामुळे नंतर ज्यावेळेला मी नाशिकला जाताना मी त्याला म्हटलं तू आता जा, आणि मग मी पुढे मार्गावर लागलो अगदी शेवटच्या सुनावणी सुरू असताना. पण पोलिसांनी मात्र 2-3 वेळा मला वाचवलं. म्हणजे एकदा मी एअरपोर्टवर जाणार होतो
मला जायचं होतं म्हणून. तर त्यांनी सांगितले आज तुम्ही काही एअरपोर्टवर जाऊ नका. हे अनॉनिमस. शिवाय वाघ नावाचे, रामराव वाघ नावाचे होते, त्यांनी मात्र लोणावळ्यावरून जो मारायला मला निघाला होता त्याला निगडीजवळ पकडून त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याचा समाचार घेतला होता. हे मला नंतर समजलं. आणि हे प्रयत्न होत होते. कोणतं नाना म्हणजे मला वाटतं छोटा राजन किंवा जे काय त्या काळात असेल ते असेल, त्यांचे फोन यायचे. हे होत होतं त्या काळामध्ये. पण हे आत्ताही होतं, फक्त वेगळ्या प्रकारे होतं ते. आता ते किती छोटी केस असली तरी तुम्ही ज्या वेळेला काहीतरी भ्रष्टाचार वगैरे उघडकीला आणतात त्याच्यातलं कोणी ना कोणी दुखावलेला तुमच्या विरोधामध्ये काही ना काही करत असतो. म्हणजे माझ्या विरोधामध्ये ज्या देशातली एकही यंत्रणा अशी नाही की ज्याच्याकडे तक्रारी झाली नाहीत. ईडी, CBI, इन्कम टॅक्स वगैरे सगळ्यांकडे तक्रारी, पालिका, सगळे वर्तमानपत्र, त्यांचे संपादक यांच्याकडे माझ्याबद्दल ढिगभर लिहून लोकांनी दिलेलं आहे. ते आता तुम्ही जे करताय त्या याचे एक साईड इफेक्ट्स म्हणायचं आणि सोडून द्यायचं. दुसरं करणार काय. बाकी लिगली तर माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, कारण तसं काही आपल्या बाबतीत नाही आहे. पण हा एक तुम्ही करताय ते प्रोफेशनचा भाग म्हणायचा आणि दुर्लक्ष करायचं, एवढंच तुमच्या हातात असतं. याच्या म्हणजे माहिती अधिकाराच्या सुरेश शेट्टी यांचं खून प्रकरण, सतीश शेट्टी यांचं फार गाजलेलं होतं आणि त्याचा अजूनही तपास. पहिला मर्डर माहिती अधिकारातला म्हटला तर हरकत नाही. आजही त्याचा भाऊ ती केस लढतोय. मर्डर झाला, आरोपी कोण आहे त्याचा सेन्स येतोय, तक्रारी झाल्या, इन्व्हेस्टिगेशन झालं. पण नंतर ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने आरोपींना पकडायचं त्यांनीच क्लोजर रिपोर्ट दिली. त्यांचा भाऊ आजही संदीप शेट्टी लढतोय. अर्थात त्याचे ठीक आहे आता कुवत आहे म्हणून, बाकीच्यांची ती कुवतसुद्धा नसते की हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत जायचं आणि लढायचं. तो आजही लढतोय, परंतु अजूनही काही ती यश मिळालेलं नाही. आतापर्यंत 100च्या वर माहिती अधिकार कायद्यातले कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या देशभरात की देशभरात. अच्छा. आणि त्यांचा तपासाच्या दृष्टीनं 1-2-3 प्रकरणांचा तपास लागला, बाकी काहीच लागलेलं नाही. आणि इथंच तर खरं नाही, मग एजन्सीज करतात काय ना. माणूस मेला आहे म्हणजे मी तर उद्वेगाने एकदा म्हटलं होतं, म्हणजे कदाचित उद्या शासन असंही जाहीर करेल की सतीश शेट्टी नावाचा माणूस नव्हताच या जगामध्ये. एवढी वाईट परिस्थिती आहे. पण दुसरी बाजू चांगली अशी आहे की एवढं होत असतानाही अनेक नवीन कार्यकर्ते, चांगले चांगले कार्यकर्ते याच्यात येत आहेत आणि माहिती अधिकाराचा वापर करून गोष्टी उघडकीला आणतात. जर लोकेश बात्रासारखा 80च्या पुढे वय आहे माणूस किंवा जे जनरल जटार वारलं आहे, ते त्या वयातही काम करत होते आणि फार प्रामाणिकपणे काम करत होते. असे अनेक लोक आहेत. तुमचं आत्ता अलीकडचं म्हणजे गाजलेलं प्रकरण म्हणजे DSKचं होतं की DSKच्या कंपन्यांमधला जो गैरव्यवहार, की त्यांनी कशा प्रकारे गुंतवणूकदाराची फसवणूक केली ते तुमच्या ब्लॉगवर सुरुवातीपासून मांडत होता आणि त्यातनं पुढे सगळं ते उघडकीस आलं. तर त्याची सुरुवात कशी झाली, ते जर थोडं DSK नक्की काय करत होते, काय चुकलं त्याची सुरुवात. म्हणजे तुम्हाला त्याच्यातला आणखी गमतीचा भाग असं सांगतो. मी पत्रकारिता करायचो, नंतर बऱ्याच गोष्टी केल्या मी. म्हणजे माझंही स्वप्न होतं एकेकाळी की DSKच्या एखाद्या प्रकल्पामध्ये आपलं घर असावं. पण मी माहिती अधिकार कट्टा चित्तरंजन वाटिकेमध्ये सुरू केला. तिकडे लोक कंप्लेंट्स घेऊन यायचे. DSKचं पूर्वी काय झालं मला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे 2016 पर्यंत DSK माझ्या दृष्टीने खूप चांगले होते. पण ज्यावेळी लोक कंप्लेंट घेऊन यायला लागले की आमच्या पैसे गुंतलेत आणि ते पैसे देत नाहीत. सुरुवातीला मला वाटलं इन्व्हेस्टमेंटचा किंवा कुठलीही एखादी संस्था असते ते कधी डब घ्यायला येऊ शकते. पण जसं लोकांनी कागदपत्र आणून द्यायला सुरुवात केली कट्ट्यावर येऊन, तसं लक्षात आलं की यांनी बोगस कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आणि जी काही पब्लिक लिमिटेड कंपनी होती त्याचा पैसा त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना फायदा करून देण्यासाठी वापरला आहे. सुरुवातीच्या लोकांना सुरुवातीला हे लक्षात येत नव्हतं, पण नंतर जसं त्यांना सांगितलं की कशा पद्धतीने घोटाळा झाला आहे तसं तो पोलिसांचंही लक्षात आला आणि DSKच्या लोकांनी मग पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि मग ते FIR वगैरे झाला. पण अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्या आधी आणखी एक काय होता, सजनानीची आणली होती, त्याच्या आधी आणखी टेम्पल रोजची आणली होती, त्याच्या आधी आणखी मुगावड्याची केस आणली होती. तशीच केस आता पुन्हा होती. पण मी आता सांगतो की आता तुम्ही लढा,
मी फारसं काही करत नाही, जे काही करायचं ते तुम्ही करा म्हणून. पण ते DSKचं यासाठी महत्वाचं, कारण पुणेकरांचा विश्वास त्यांच्यावर पण सगळे जे पण ते मला थोडंसं एक या केसच्या निमित्तानं थोडंसं म्हणजे पब्लिक लिमिटेडचा पैसा आपल्या खाजगी म्हणजे ते काय नक्की मोडस ऑपरेंडी काय होती ते जरा थोडं सविस्तर सांगा जरा थोडंसं. पब्लिक लिमिटेड कंपनीला शासनाकडून किंवा बँकांकडून कर्ज मिळतं हा एक भाग झाला. त्यांनी काही कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं. शिवाय पब्लिक लिमिटेड कंपनीला सेबीकडून काही ठेवी गोळा करायची परवानगी मिळते. बरं. तशा यांनी ठेवी गोळा म्हणजे ती लिमिटेड असते, मात्र 5 कोटी 10 कोटी 25 कोटी जी काय असेल ती. ते लिमिट संपल्यानंतर DS कुलकर्णींनी बोगस कंपन्या स्थापन केल्या. म्हणजे आपल्याला DS कुलकर्णी लिमिटेड एवढीच कंपनी माहिती होती. मग त्यांनी DSK असोसिएट, DSK कन्स्ट्रक्शन अशा कंपन्या 9-10-12 वेगळ्या चालू केल्या. लोकांना वाटायचं की आपण इन्व्हेस्टमेंट DS कुलकर्णी पब्लिक लिमिटेडमध्ये करू. बरं. परंतु प्रत्यक्षात ती इन्व्हेस्टमेंट असायची खाजगी बोगस कंपनीमध्ये, म्हणजे लिमिटेड कंपनीमध्ये नाही, दुसऱ्या पण कंपनी. लोकांना काय DSK एवढं दिसायचं. पुढे लिमिटेड आहे, कन्स्ट्रक्शन आहे, असोसिएट्स आहेत, हे काहीच दिसत नव्हतं. बरं. आणि तिथं सगळा घोटाळा. म्हणजे आजही माझ्याकडे लोक येतात, आम्ही DSKकडे गुंतवणूक केलेली आहे, पण कुठल्या कंपनीत? मग असोसिएट्स. मग हे DSKनी काय केलं होतं? आता हे लोक का करतात हे ज्यांचं त्यांना माहिती. ज्यांची जर नीती साफ असती तर त्यांनी हे केलंच नसतं ना. हे लोकांना फसवताना त्यांनी काही विचार केलाच नाही. दुसरा याच्यातला मोठा घोटाळा असा होता की त्यांना जी इथे बांधायची परवानगी मिळाली होती 300 एकरामध्ये इकडे मांजरीमध्ये लोणी काळभोरमध्ये ड्रीम सिटी, DSK ड्रीम सिटी, ते फार त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. तर ते त्यासाठी जमिनी खरेदी करताना समजा तुम्ही शेतकरी, तुमचा भाव ठरला 1 लाख रुपये घरी, उदाहरण देतोय मी. तर DSKचा कुठला तरी नाही की तुम्हाला 2,000 रुपये देऊन 60 एकत करायचा. त्यानंतर DSK लिमिटेड स्वतः मग ते खरेदीमध्ये उतरायची. शेतकऱ्याला उरलेले 98,000 आणि 2,000 रुपये ते भरलेले त्याला असं देणं अपेक्षित होतं. पण याने शेतकऱ्याला 98,000 रुपये दिले आणि ज्याने 60 एकत केलं आहे त्याला मात्र 2.25 लाख रुपये दिले. बरं. लक्षात, कन्सेंट म्हणून, कारण त्याने आधी व्यवहार केला आहे म्हणून. ह्याच्यामध्ये झालं काय की फसवणूक पब्लिक लिमिटेड कंपनीची झाली, फसवणूक शेतकऱ्याची पण झाली, कारण त्याला सांगितलं वेगळं मिळालं वेगळं. प्रत्यक्षात जी जागा 1 लाख रुपयाला मिळायला पाहिजे ती यांच्यामुळे गेली 2.25 लाखाला. आणि वरचा 2.25 लाखाचा फायदा हा DSKच्या नातेवाईकांना मिळाला. बरं. अच्छा. अशी ती पब्लिक लिमिटेड कंपनीची फसवणूक होती. तशीच ती बँकांची पण होती. बँकांची कशा प्रकारे झाली? ह्याच्यासाठी बँकांनी काही कोटींचं लोन दिलं होतं ना या जमिनी खरेदी करण्यासाठी. पण DSKचं म्हणणं असं होतं, हे जर प्रकरण माझ्या मागे लागलं नसतं तर मी यातनं कधीच बाहेर पडलो असतो. आणि असं प्रत्येक जण म्हणतो. आतापर्यंत जेवढे आहेत ना, कुठला इन्व्हेस्टर म्हणतो की आम्ही जर बाहेर पडलो नसतं दिलं असतं. बरं, आता आलेत ना 6 महिने बाहेर, मग आता अडचण काय आहे? बरं, मी कुठे मागे लावलोय? तुम्हाला तुमच्याच लोकांना कन्व्हिन्स करायचं होते, ते सगळे तुमचे नातेवाईक जवळचे होते. कोर्टात मी नाही गेलेलो, FIR मी नाही केलेला. आणि त्याच्या आधी बराच काळ तुम्ही घेतलात, कोर्टापासून लांब राहिलात, पळून गेलात. त्या काळात अडचण काय होती? त्यांचं म्हणणं एवढंच होतं की विजय कुमार लिहितात, माझ्यासमोर येत नाही. तुमच्यासमोर कशाला यायचं? माझं म्हणणं होतं की पैसे गेले कुठे आणि देणार कसे एवढंच सांगा. किती रुपये टोटल नुकसान झालं? हा टोटल गुंतवणूक. तसं जर लिगल इलिगल बघितलं ना तर तो 5,000 कोटीच्या आसपास जाते. पण आत्ता जे आहे ते 2100-2200 कोटीच्या आसपास आहे. 2100-2200 कोटींच्या. त्यातले किती लोकांना परत मिळाले असतील? कुणाला मिळणार पण नाहीत. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग काय होतं, आता माझ्याकडे जे येतात ना त्यांना मी स्वच्छ सांगतो की बाबांना तुम्ही चुकीच्या कंपनीत गुंतवलेत, बेकायदा कंपनीत गुंतवलेत. आता जे काही मिळेल त्याच्यातून शासकीय देणी, इन्कम टॅक्स, बँका यांना आधी जाणार. आणि मग काही उरलं तर मुळात अशा याच्यामध्ये 30% वर रक्कम वसूल होत नाही. झाली तर ते बँका आणि शासकीय देणी याच्यामध्येच निघून जातात. म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूकदारांना शक्यता खूप कमी आहे. शक्यता खूप कमी आहे. याच्यासाठी गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवताना सावध राहिलं पाहिजे. किमान पावती ज्या कंपनीसाठी आपण पैसे देतोय त्या कंपनीची पावती किमान आहे की नाही याची काळजी घेतली. सगळ्या इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता पण 4-5 काढल्या मी. टेम्पल रोज असेल,
रिद्धी सिद्धी असेल वगैरे अशा सगळ्या त्यांची काय मोड असते अशीच मोड सगळ्यांची सेम मोड आणि हे सगळ्यात जवळच्या लोकांना फसवतात. बरं. जे आपलेच नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांना सगळ्यांची एकच मोडस वापरली. म्हणजे माझ्याकडे तर आता असं होतं की मी 2014ला या विषयावर ब्लॉग लिहिला होता. ब्लॉग लिहिला असतानाही त्यांनी त्या बिल्डरवर विश्वास ठेवला आणि शेवटी आर्थिक व्यवहार असतो इकडे तिकडे होतं म्हणून त्यांनी केले आणि 25-25 लाख त्या काळात गुंतवले ना. आता परत माझ्याकडे येतात की आता आम्ही काय करू. आता करण्यासारखं काहीच उरलेलं नाही. आता पैसे बुडाले. अच्छा. म्हणजे ते लोकांची मानसिकता तशी आता नाही त्यांची झालेली नाही अजून. मला माहिती आहे की ते बुडाले. अच्छा. पण त्यांना वाटतं की आपले कष्टाचे पैसे आहेत आणि ते खरंही असतं. पण कष्टाचे पैसे तुम्ही जर असे उघड्यावर टाकले आणि चोराच्या हातात दिले तर ते मिळण्याची शक्यता शून्य आहे. ओके. त्यामुळे हे लोकांनी सावध राहिलंच पाहिजे. त्याला काही ऑप्शन नाही. खरं तर याच्यामध्ये शासनाची जबाबदारी अशी आहे म्हणजे शासनाचे काही GR पण आहेत की प्रत्येक PIने आपल्या भागामध्ये अशा ज्या आर्थिक संस्था आहेत त्यांची माहिती गोळा करायची. बरं. आणि त्याच्या संदर्भात काही संशयास्पद असेल तर ते वर कळवायचं आहे. पण तो आज तागायत मी 10 वेळा लिहिलं याच्यावर. पण आज तागायत कुठल्याही PIने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी काही माहिती गोळा केल्याचं माझ्या ऐकिवात नाही आहे. जे शासनाची ही खरं तर शासनाची जबाबदारी आहे. आता बरोबर. आपल्या नागरिकांची काळजी घेणे ते घेतली जाते. आता एक तुम्ही सातत्याने ज्याच्यावर लिहित होता ते होतं राज्यातल्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातल्या एका कंत्राटाविषयी. ते जवळपास 6,000 कोटी रुपयांचं काहीतरी तो टोटल 6,000 कोटी रुपये ठेका होता. तर काय जर त्याचं जरा नक्की तो आता हायकोर्टात हायकोर्टानं बेसिक त्याला मिळालेली प्रशासकीय मान्यताच रद्द केली. त्यामध्ये ते दोन्ही टेंडर पण रद्द केले. पण ते काय होतं ते नक्की विषय असा होता की राज्यात सार्वजनिक आरोग्य केंद्राची काही सार्वजनिक आरोग्य विभागाची काही हॉस्पिटल्स आहेत. बरं. आणि वैद्यकीय शिक्षण महामंडळ विभागाची काही कॉलेजेस वगैरे सारखं आपलं रुग्णालय. तर याच्यामध्ये नॉर्मली जे ठेके द्यायचे ते त्या जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले लोक घ्यायचे. बरं. स्वच्छतेचं. ओके. म्हणजे बांधीव भाग वेगळा आणि समोरचा मोकळा भागाचं नॉर्मली कधी टेंडर निघायचं नाही. परंतु नंतर कुणातरी सुपीक डोक्यात कल्पना आल्याने त्यांनी याचं केंद्रित टेंडर काढायचं ठरवलं. म्हणजे ज्या जागेचं पूर्वी 2 किंवा 4 रुपये पर स्क्वेअर मीटरवर कोणी देत नाही. ते खोलीवर देतात नॉर्मली. पण स्क्वेअर मीटरवर टेंडर द्यायचं ठरलं आणि ज्या जागेचं पूर्वी 4 रुपये स्क्वेअर मीटरचा साधारणपणे रेट यायचा स्वच्छतेचा बांधीव जागेचा आणि मोकळ्या जागेचा 2 रुपये किंवा 50 पैसे असं यायचा. त्याचा अचानक यांनी 84 रुपये रेट केला. 4 रुपयाचा 84 रुपये रेट केला आणि त्याची प्रशासकीय मान्यता काढली. बरं. म्हणजे पूर्वी जिथे 77 कोटी रुपये सार्वजनिक आरोग्य विभागाचे खर्च व्हायचे वर्षाला तिथं 638 कोटी रुपये यायला लागले. अच्छा. थेट 10 पट. त्याचं टेंडर म्हणजे प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर टेंडर काढलं. आम्ही अर्थातच विरोध केला. काही स्थानिक ठेकेदार आहेत त्यांनी विरोध केला आणि मग आम्ही कोर्टामध्ये गेलो. कोर्टामध्ये हे सगळं सांगितल्यानंतर एकूणच टेंडर प्रोसेस किती भिकार आहे याच्यावर कोर्टाने ताशेरे वाढले ते दोन्ही टेंडर. आणि त्यानंतर आणखी एक त्यांनी तमाशा असा केला होता की आपण सरकारी कंपन्यांना निविदा देतोय त्यासाठी काम देतोय त्यासाठी निविदा काढायची गरज नाही अशी मखलाशी करून काही केंद्रीय PSU ज्याला आपण म्हणतो त्यांना आपण काम देत असल्याचं दाखवलं. ज्या केंद्रीय कंपन्यांना काम देणार होते त्यांनी परत पोट टेंडर काढून हे जे इथले टेंडर भरणार होते 84 रुपये त्यांना आपल्या पॅनलवर घेतलं. ओके. म्हणजे पुन्हा ते काम याच लोकांना जावं याच्यासाठी अशी या शब्दात हायकोर्टाने ते फेटाळलेलं आहे. ती प्रशासकीय मान्यताही कोर्टाने फेटाळली आणि आता टेंडरही रद्द केली आणि PSUची तर पूर्णच रद्द केली. ओके. म्हणजे तुम्ही टेंडर देताना सर्वांना समान संधी दिली पाहिजे. लेवल प्लेइंग फील्ड असा शब्द वापरला आहे. तुम्ही असं काहीतरी वेगळं करून परस्पर पैसे लाटणार हे चालणार नाही असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. पण जेव्हा असे टेंडर रद्द होतात किंवा त्याच्या हेतूबद्दल शंका व्यक्त होते तेव्हा कोर्ट काही कारवाईचा आदेश देतं किंवा आता हे आपण IAS अधिकारी वगैरे आता ज्या लेवलला असे टेंडर दिसतात IAS अधिकारी असतात आपण ज्यांना स्टील फ्रेम म्हणतो थोडे सचोटी म्हणतो प्रत्यक्षामध्ये असं कसं होतं. प्रॉब्लेम आहे. सगळी न्यायालय त्यांच्याकडे जेवढा आहे मुद्दा प्रेयर आहे तेवढ्यापुरतंच करतात. त्याच्या पुढे जाऊन ॲडिशनल हे कराय मग ती मागणी आम्ही करतो.
आता मी मागणी केलेली आहे, ज्यांनी प्रशासकीय मान्यता दिली त्यांच्यावर कारवाई करावी, पण करणार कोण? कारण जे देणारे आणि मान्यता देणारे सगळे तेच आहेत. म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे आता कारवाईची मागणी करतोय तेच ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. मग आता पुन्हा कोर्टात जायचं कारण किती केसेसमध्ये जाणार? आता आम्ही काय बोलत होतो तो पण 902 कोटीचं मंजूर झालं ते ॲम्ब्युलन्सचं. ओके. ते मंजूर झालं. ते आम्ही पहिल्यापासून ओरडतो की हे सगळे चोर आहेत. ॲम्ब्युलन्सचं काय प्रकरण होतं? ॲम्ब्युलन्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपत्कालीन रुग्णसेवा म्हणून जिथे अपघात झाला तर तातडीने त्याला तिथं रुग्णसेवा मिळावी यासाठी ते ॲम्ब्युलन्स 108 नंबर 108 नंबर त्याचं टेंडर होतं. पूर्वी ते BVGकडे होतं, आता मग ते कन्सोर्टियम करून त्यांना दिलं आहे. त्याच्यामध्ये ते 902 कोटीचं आहे. ते एका वर्षासाठी की नाही, हा एका वर्षाचे 902 कोटी, असं पुढचे 10 वर्ष 10 वर्षांसाठीचं टेंडर आहे. ओके. पण त्याच्यामध्ये गडबड अशी आहे की पहिलं टेंडर रद्द केलं, नंतरच्या टेंडरला एकच रिस्पॉन्स मिळाला, तरी ते ॲक्च्युली एक रिस्पॉन्सला ते करता येत नाही, पण केलं आहे त्यांनी आता. मग आता जा तुम्हीच कोर्टामध्ये. अच्छा. आता पण तुम्ही किती PL केले असतील? 5-6 केलं. मेजर मला आवडली ती लँड अलॉटमेंट पॉलिसीची, पुणे महापालिका लँड अलॉटमेंट. ओके. ती मेजर होते, पण ते सगळीकडे लागू व्हायला पाहिजे, पण अजून झालं. त्याच्यामध्ये पॉलिसी ठरली, पॉलिसी ठरली, नियमावली ठरली, त्याच्यात ती नियमावली पुण्यासाठी झाली. ओके. पण PIला आता आणखी 2-3 पेंडिंग. आता RTI कट्ट्याच्या वतीने करतो, आणखी 2-3 करणार. RTI कट्टा म्हणजे काय असतं? तुम्ही काय करत असता त्याच्यामध्ये? काय असतं की प्रत्येक शासनाची धोरणं असतात, त्याची अंमलबजावणी, त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करतं. बरं. गेले अनेक वर्ष पत्रकार म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून मी हे सगळं बघतोय. मीही अनेक त्यांचे प्रोग्राम अटेंड करतो. तर ते कुठेतरी बंद खोलीमध्ये होतात, हॉलमध्ये होतात किंवा ऑफिसमध्ये होतात. त्याच्यामध्ये अधिकारी हा सर्वोच्च असतो, त्याला वाटत असतं की सगळं काही आपल्यालाच कळतं. बरं. आणि तो समोरच्यांना सांगतो तेवढं त्याने ऐकायचं आणि निघून जायचं. माझं ऑब्झर्वेशन असं होतं की हे कुणाच्याही पचनी पडत नाही, कारण जो समोर ऐकणारा असतो त्याच्या मनात 100 प्रश्न असतात, 100 सजेशन असतात, पण त्याला कधी कुठेही वाव मिळत नाही. याच्यावरनं मार्ग म्हणून मी ओपन जागेमध्ये म्हणजे चित्तरंजन वाटिकेमध्ये कट्टा घ्यायचं ठरवलं. आपली कट्टा ही कन्सेप्ट ही पूर्वी पारावरच्या गप्पासारखी होती. बरं. म्हणजे सगळे तिथे येतात, सरपंचापासून सगळे असतात, कोणी उच्च नीच नसतं, कोणी सहजासहजी बोलून जातो. तसं तिथे ठेवलं होतं. सगळे एका लेवलवर बसायचे, म्हणजे बसण्याची जागा आहे तिथं. त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे हा विजय कुंभार याला जास्त समजतं आहे म्हणून ह्यानेच फक्त बोलायचं हे ठेवलं नाही. तर सगळ्यांनी त्या विषयावर त्या दिवशी जो विषय असेल त्याच्यावर आपलं मत मांडायचं आणि कुणी कुणाला हसायचं नाही. ओके. मग आणि प्रश्न सोडवायचा नाही, तर तो प्रश्न कसा सोडवायचा याच्या संदर्भात आपसात चर्चा करायची आणि मग तिथे चर्चा व्हायची. आम्ही कुणाचंही काम करून दिलं नाही, फार तर लिहायला मदत, परंतु त्या चर्चेमधून तो माणूस स्वतः ठरवायचा की आपण कसं पुढे जायचं आहे. ओके. म्हणजे माणसाला सबल करणं. आणि हे फुकट, गार्डन फुकट, फक्त मी यायचो, बाकीचे लोक यायचो, चहासुद्धा कुणाला नाही. इथं मात्र आज यशदालासुद्धा काही कोटी रुपये दरवर्षी RTIच्या प्रचारासाठी मिळतात. त्याच्या 100 प्रचार आम्ही तिथं फुकटात केलेला आहे. ओके. लोकांची कामं झाले. DSK सारखी, टेम्पल रोड सारखी प्रकरणं तिथं उघडकीला आली. लोक तुम्हाला तिथे भेटले त्यामुळे तुमच्या नाहीतर मी सुद्धा काही केलं नाही. त्या लोकांना सांगितलं तुम्ही करा, फक्त मी लिहिल्यामुळे लोकांना वाटलं की हे मीच करतोय असं. DSKची FIR माझा नाही, टेम्पल रोडचा FIR माझा नाही, कुठला FIR माझा नाही. फक्त आल्यानंतर त्यांना या मार्गाने जा एवढं सांगणं, एवढंच काहीतरी दोष असला तर तो माझा असेल. बरोबर. नाही, चांगलं काम होतं, पण लोक त्याला दोष म्हणत असतील तर माझा नाही. बरोबर. पण जेव्हा RTI जर तुम्ही म्हटलं की पुणे महापालिकेमध्ये एक RTI दिन असतो किंवा त्या ठिकाणी कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतात, ते काय आहे? दर सोमवारी म्हणजे माहिती अधिकारामध्ये कन्सेप्ट ही अशी आहे, माहिती अधिकार सेक्शन 4मध्ये, की शासनाने एवढी माहिती जाहीर करायची की लोकांना अर्ज करायची गरज पडू नये. शिवाय अशा कारणासाठी त्यांनी ग्रंथालय किंवा ओपन डे म्हणजे लोकांनी फाईल ऑफिस इन्स्पेक्शन त्याला शब्द वापरला आहे तर करू द्यायचा. ह्या गोष्टीचा फायदा घेत मी पालिकेमध्ये RTI लायब्ररी चालू करायला लावली आणि तिला RTI लायब्ररीचं उद्घाटन सुदैवानं अरविंद केजरीवालांनी केलं आहे. तिथं बऱ्याच प्रकारची कागदपत्रं पूर्वी ठेवली जायची, पण आता लोकांचाही उत्साह कमी आहे, त्याच्यामुळे तिथं आता थोडीशी गडबड आहे. बरं. तसंच ऑफिस इन्स्पेक्शन याच्यासाठी आम्ही मग तिथे सोमवारी 3 ते 5 असा वेळ ठरवला आहे. तर कुठलाही नागरिक कुठलाही ॲप्लिकेशन न करता त्या कार्यालयात जाऊन कुठलीही फाईल इन्स्पेक्शनसाठी मागवू शकतो. त्यानंतर साध्या कागदावर त्या
कागदाचा क्रमांक टाकून दिला की दुसऱ्या दिवशी पैसे भरल्यावर त्याला ते मिळतात. गेली 2009 पासून आत्तापर्यंत दर सोमवारी 3 ते 5, सोमवारी सुट्टी असेल तर मंगळवारी, ही योजना आजही चालू आहे. ती फक्त पुण्यामध्ये या दोन्ही गोष्टी, भारतात इतरत्र कुठेही नाही, त्या व्हायला पाहिजेत. शासनाने त्यानंतर अशी एक ऑर्डर काढली की संपूर्ण राज्यामध्ये 3 ते 5 दर सोमवारी अशी योजना सुरू करावी. पण नंतर कुठे माशी शिंकली माहिती नाही. या योजनाची उपयुक्तता हे करण्यासाठी शासनाने कमिटी नेमली. त्या कमिटीचा अहवाल आज ताग्यात आलेला नाही, ती योजना सुरू झाली नाही, पण होईल. नंतर आम्ही हळूहळू त्या संदर्भातही कोर्टात जाणारच आहोत. ओके. एक अनेकदा प्रश्न पडतो की शासकीय कार्यात आपण गेलो, सामान्य माणूस तिथे कर्मचारी काही काम करतो आहे, त्याच्याशी मी संभाषण करतो आहे, त्याचा आपण व्हिडिओ चित्रण करू शकतो. करू शकतो. मुळात बेसिकली लोकांच्या लक्षात हे आलं पाहिजे की शासकीय कर्मचारी आहेत, म्हणजे अगदी नोकर, म्हणजे मी तुम्हाला घरकामासाठी वापरा असं म्हणत नाही, पण ते नोकर आहेत, त्यांना पगार आपण देतो, ही कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे आपल्या डोक्यात हे अजूनही इंग्रजाच्या काळातला टकटक करून वाजा. टकटक हे सौजन्य म्हणून चांगलं आहे, परंतु अगदी त्याला बाहेर थांबायचं, सर आत येऊ का विचारायचं, व्हिजिटिंग कार्ड पाठवायचं, मग तो ठरवणार असं नाही. तुम्ही एक प्रशासकीय गरज म्हणून आठवड्यात एक वेळ ठरवा, त्यांना लोकांना भेटू द्या. परंतु मालक सामान्य माणूस आहे हे सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि माझं स्ट्रेंथ त्याच्यामध्येच आहे. म्हणजे मी त्यांना आधी पोलाइटली सांगतो की तुम्ही ही भूमिका, अर्थात आता ऐकायला लागल्यात गेल्या 5-10 वर्षात, पूर्वी ऐकतानाही तो त्रास व्हायचा, लोक ऐकायचे नाहीत, पण आता ऐकतात. माझा प्रश्न होता की समजा मी पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आहे, मग व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येतं. कोणत्याही शासकीय कार्यालय जर व्हिडिओ, कोणत्याही शासकीय त्याच्या प्रोव्हाइडेड ते तुम्ही सरकारी रुग्णालयाचं काय म्हणतात ते ऑपरेशन थिएटर वगैरे असं, त्यालाही काही थोड्या मर्यादा, कॉमन सेन्स हा पाळलाच पाहिजे. अच्छा. म्हणजे पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. समजा आता मी ट्रॅफिक पोलीस, मला अडवलेला आहे, ट्रॅफिक पोलीस माझ्याशी हुज्जत घालत करू शकतो, तर मी ट्रॅफिक पोलिसाचं रेकॉर्डिंग करू शकतो. त्याला कायद्याने कोणती अटकाठी नाही, काही नाही. शासकीय कामात मी अडथळा करतो, कसला अडथळा? रेकॉर्डिंग करतोय मी, उलट शासनाची मदत करतोय, खरं काय हे दाखवायचा प्रयत्न करतोय. त्याच्या प्रायव्हसीवरती मी घाला घालत नाही. त्याची प्रायव्हसी कसली? नोकरीवर असताना प्रायव्हसी कसली? तो घरी असताना प्रायव्हसी, पगार घेताना प्रायव्हसी कशी? आता तुम्ही इथं काम करताय, इथं प्रायव्हसीचा काय संबंध आहे? घरी गेल्यानंतर प्रत्येकाची प्रायव्हसी आहेच, म्हणजे इथून बाहेर पडल्यानंतर तुमचे नोकरीचे तास संपल्यानंतर. ओके. त्यामुळे अनेकदा ते आजकाल मोबाईलवरनं लोक चित्रण करतात, हे करतात, व्हायरल करतात, पण नंतर पोलिसांना शासकीय कामकाज अडथळा म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात. ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. काय अडथळा? काय तुम्हाला काम करू नका म्हटलंय? अडथळा काय आहे? पण ह्याला आता जे नवीन कायदे येत आहेत त्याच्यामुळे अशा गोष्टींना आळा, म्हणजे जास्त रेस्ट्रिक्शन येतील. कारण आता PC सुद्धा त्यांनी जवळपास 90 दिवसाची केली, जी काही 15 दिवसाची, 14 दिवसाची, ती आता 90 दिवसाची केली. त्याच्यामुळं गुन्ह्यांना आळा बसण्याऐवजी गुन्ह्यांकडं हे कसं करायचं, ते रफादफा कसा करायचं याच्याकडे जास्त काळ लक्ष असू शकेल. तर हे होते विजय कुंभार. त्यांनी अतिशय सविस्तर माहिती अधिकार कायद्याविषयी दिलेली आहे. तुमच्या याविषयी काही शंका असतील, तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते आम्हाला मुलाखतीच्या कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून विचारा. आपण पुन्हा याविषयी त्यांची स्वतंत्र अशी मुलाखत घेऊ. विजयराव, धन्यवाद लेट्समशी संवाद साधल्याबद्दल.